या क्षणाची मोठी बातमी आपण पाहूयात। राज्यामध्ये पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी टोल नाका जप्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत। जमीन अधिग्रहणाचा वाढीव मोबदला न दिल्याप्रकरणी वाशिम जिल्हा न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लवादाचा आदेश डावलल्याने न्यायालयाने थेट तोंडगाव भूमिका टोल नाका इकडे वॉरंट जारी केलेला आहे। पीडित शेतकऱ्याला न्याय देणारा राज्यातील हा पहिलाच अभिनव आणि धडक निर्णय ठरलेला आहे। या इतिहासातली पहिली घटना आहे की राष्ट्रीय महामार्गावरती जो टोल नाका आहे तो टोल नाका फक्त मोबदला दिला नाही प्राधिकरणाने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, म्हणून आपल्या वाशिम जिल्ह्याचे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज यांनी जप्त करून वसुली करण्यासाठी जप्त करण्याचा आदेश पारित केलेला आहे। होणाऱ्या बायपाससाठी आणि झालेल्या बायपाससाठी संपादित झाली होती जमीन, त्याचा मोबदला जो आम्हाला द्यायला पाहिजे होता तो रेडी रेकनरच्या दरानुसार न देता भूसंपादन अधिकाऱ्यांनी रुपयाचे 4 आणेच आम्हाला पैसे दिले होते। त्याविरुद्ध आम्ही लवाद अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही अपील केले होते। तर या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल। मनोज, ही मोठी कारवाई झालेली आहे, योग्य तो मोबदला शेतकऱ्याला मिळाला नाही त्यासाठी थेट टोल नाका जप्त करण्यात आलेला आहे। नक्कीच मोठी कारवाई म्हणायला लागेल, ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल। आणि संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा संबंधित जप्तीचे आदेश दिलेत, नंतर पुढच्या जप्त हा निकाल नक्कीच वेगळा आहे आणि असंच म्हणावं लागेल। मनोज, आपला आवाज इथे व्यवस्थित पोहोचत नाही, काही तांत्रिक कारणांमुळे यांच्यासोबत आपला व्यवस्थित संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र आपण पाहिलेलं आहे वाशिम मध्ये शेतकऱ्याच्या मोबदल्यासाठी थेट टोल नाका जप्तीचे आदेश देण्यात आलेले, त्यामुळे न्यायालयाने हा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं आपण पाहू शकतो।